शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. नमस्कार. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हे पाहताय नाही, हा फक्त एक सामान्य क्रिस्टल बॉल आहे, ठीक आहे. पण आज हा क्रिस्टल बॉल बघून एक विषय आणि एक महत्त्वाची गोष्ट मला आठवली आणि ती आज आपल्यासोबत सांगण्याची प्रेरणा स्वामी माऊलींच्या करवीच मला मिळालेली आहे. ठीक आहे, चला वेळ न वाया घालवता जाणून घेऊ काय आहे तो विषय. श्री स्वामी समर्थ. काही दिवसांपूर्वी आपल्याच व्हॉट्सॲप ग्रुपमधील एका सेवेकरी ताईंनी मला मेसेज केला आणि सांगितलं की दादा, मी यूट्यूबला एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये मला सांगितलेलं आहे किंवा मी ऐकलं की स्वामींची हातामध्ये ना गोटी धरलेली एक मुद्रा असते. म्हणजे स्वामींनी आपला डावा हात नित्याप्रमाणे टेकवलेला असतो आणि महाराजांच्या उजव्या हातामध्ये एक गोटी किंवा एक मणी असतो. तर तो असा महाराजांनी धरलेला आहे खाली हातामध्ये, ठीक आहे. तर अशा स्वरूपाचा फोटो किंवा अशा स्वरूपाची मूर्ती आपण घरात ठेवू नये किंवा घरात त्या प्रकाराच्या स्वरूपाच्या मूर्तीची फोटोची पूजा करायची नसते. असा व्हिडिओ दादा मी यूट्यूबला पाहिला आणि ते तसं काही असतं का, तसं खरं आहे का, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या स्वामी 24चा जो आपला व्हॉट्सॲप ग्रुप आहे तर त्यातील एका सेवेकरी त्यांनी मला विचारला आणि त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक अनेक ताईंचे आणि काही भावांचे पण मेसेजेस आले की सेम प्रकाराचा फोटो किंवा त्याच प्रकाराची मूर्ती आमच्या देखील घरात आहे, आम्ही देखील अनेक महिन्यापासून वर्षापासून पूजत आहोत. तर परंतु हे आम्हाला माहिती नव्हतं, असं खरंच असतं का काय वगैरे, याच्यावर थोडं स्पष्टीकरण द्या. तर थोडक्यात जेवढं सांगता आलं तेवढं मी त्यावेळी सगळ्यांना सांगितलं. परंतु त्यानंतर बरेचसे मेसेज पण यायला लागले की हे खरंच असं आहे का. म्हणजे खूप जेव्हा एका जणाला स्पष्टीकरण दिलं तर मग त्यानंतर बऱ्याच जणांचे तसेच मेसेज आणि कॉल्स पण आले सेम प्रकाराचे की आमच्या इकडे अशीच मूर्ती आहे, असाच फोटो आहे, तर मग काय करायचं, हे असं काही असतं का. मग मी त्याच्यावर एक्सप्लेनेशनही दिलं थोडक्यात. परंतु म्हटलं चला याच्यावर एक छानसा व्हिडिओ करू आणि सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचवूया. या विषयाला घेऊन यूट्यूबवर कदाचित अनेक व्हिडिओ असतील, मला नाही माहिती, मी पाहिले देखील नाहीत, पण नक्कीच असतील, अनेक व्हिडिओ असतील आणि अनेक प्रकारच्या व्हिडिओमध्ये अनेक जणांनी आपल्या पद्धतीने आपलं मत या विषयावर मांडलेलं असावं, ठीक आहे. परंतु माझा जो काही स्वामींवरचा थोडक्यात थोडा अभ्यास आहे किंवा जेवढं मी अभ्यास म्हणण्यापेक्षा जेवढं मी स्वामींना ओळखलेलं आहे आणि जाणलेलं आहे, तर त्याच्यातनं माझ्याकडे जी माहिती आहे ती मी आपल्याला आज थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा, आपल्याला आवडली, पटली, रुचली. तर काय की या विषयाची थोडी सुरुवात काय आहे आणि महाराजांच्या हातामध्ये मणी गोटी पकडलेला धरलेला जो फोटो असतो, मूर्ती असते, जी मुद्रा असते, तर याच्या मागचं थोडीशी पार्श्वभूमी आपण आधी जाणून घेऊया. तर बघा, महाराजांच्या हातामध्ये जी गोटी किंवा मणी तुम्हाला दिसतो तर ती गोटी नसून खरं म्हणजे तो एक मणी असतो, ज्याला इंद्रनील मणी असं म्हणतात. तो इंद्रनील मणी होता आणि तो मणी महाराजांच्या वास्तव्य काळात, महाराज जेव्हा अक्कलकोटला असायचे तर त्यावेळेस ना महाराजांच्या हातात आणि महाराजांसोबत जास्तीत जास्त वेळेस तो मणी असायचा. प्रत्येक वेळेसही नाही, परंतु खूपदा लोकांना महाराज तो मणी घेऊन आणि त्या मण्यासोबत खेळताना महाराज दिसायचे. अनेक दिवस झाले, म्हणजे बऱ्याच मोठ्या काळापासून अनेक सेवेकरी महाराजांना बघत होते आणि काय असायचं की महाराज अगदी वेगळ्या प्रकारे, कधी म्हणजे तो मणी हातात घेऊन कधी महाराज खेळत बसायचे, म्हणजे त्याला वर फेकायचे, अशा पद्धतीने कॅच खेळायचे. कधी तर मण्याला महाराज या पद्धतीने तासन तास महाराज त्या मण्याला असं फिरवत असत आणि
त्या फिरणाऱ्या मण्यात त्या मणीमध्ये महाराज असं बघत बसायचे. छोटासा मणी, हा तर फार मोठा क्रिस्टल बॉल आहे, छोटासा मणी असायचा आणि महाराज त्याच्यात खूप वेळ असं फिरवत बसायचे आणि त्या मणीमध्ये बघत बसायचे. कधी त्याला ह्या हातात ना त्या हातात, अनेक वेगळ्या प्रकारचे खेळ महाराज त्या मणीसोबत करत बसायचे. आणि खरं तर कोणामध्ये एवढं धैर्य नसायचं की महाराजांना काही विचार येईल वगैरे. पण एकदा असंच महाराज त्या मण्यासोबत खेळत होते, त्याला बघत होते अगदी निरखून. तर एका सेवेकऱ्यांनी धाडस करून स्वामींना जाऊन हा प्रश्न विचारला की महाराज, हा जो मणी असतो याच्यासोबत आपण नेहमी खेळताना दिसतात, याचं काय आहे काय हा विषय? तर आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतोय, तर थोडंसं महाराज आम्हाला सांगा, हा मणी काय आहे तुम्ही आणि याच्यासोबत काय इतका वेळ घालवता? तर ना महाराजांनी त्या व्यक्तीला, त्या सेवेकऱ्याला सांगितलं की समोर ये. समोर बोलवलं आणि महाराजांनी दाखवलं की म्हणे बघ, हा जो मणी आहे याच्याकडे नीट बघ. ठीक आहे. आणि जसे महाराजांनी सांगितलं की याच्याकडे नीट बघ, तसं तो सेवेकरी आणि त्याच्यासोबत उभे असले त्या ठिकाणी असंख्य जे सेवेकरी उपस्थित होते, सर्वच त्या मण्याला निरखून बघू लागले. आणि पुढच्या क्षणाला काय चमत्कार की त्या मण्यामध्ये स्वामींनी त्या एका सेवेकऱ्यासोबत समस्त जमलेल्या सेवेकऱ्यांना त्या मण्यामध्ये अख्खं ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं. म्हणजे अख्ख्या ब्रह्मांडातील चंद्र, सूर्य, तारे, सगळ्या आकाशगंगा, अख्खं ब्रह्मांड त्या मण्यामध्ये महाराजांनी सगळ्यांना दाखवलं. ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी लीला केली होती, केलं आणि श्रीकृष्णांच्या, बालकृष्णांच्या मुखामध्ये, त्यांच्या मातेला ब्रह्मांडाचं दर्शन झालं होतं, त्याप्रमाणे महाराजांनी अख्ख्या ब्रह्मांडाचं दर्शन त्या मण्यामध्ये समस्त सेवेकऱ्यांना एकाच वेळेस करवलं. आणि हा चमत्कार तिथे उपस्थित अनेक सेवेकऱ्यांनी याची देही याची डोळा पाहिलेला आहे. तर तो मणी हा असतो, याचं नाव इंद्रनील मणी आहे. ठीक आहे. आणि महाराज सगळ्यांना त्या ब्रह्मांडाचं दर्शन करवल्यानंतर महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की म्हणे ही गोटी किंवा हा मणी हा फक्त साधासुद्धा मणी किंवा गोटी नसून हे ब्रह्मांड आहे. आणि आम्ही म्हणे या ब्रह्मांडासोबत कायम खेळत असतो म्हणजे या ब्रह्मांडांना, महाराजांना म्हणायचं होतं की खेळत असतो म्हणजे या ब्रह्मांडात ज्या काही हालचाली होत आहेत, या ब्रह्मांडातली छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट ही आम्ही करवत असतो, असं महाराजांना त्यातून सुचवायचं होतं. तर याच्यासोबत आम्ही खेळत असतो म्हणे. आणि हे आमच्या हातात आहे तोवर ठीक, ज्या दिवशी म्हणे ही गोटी आमच्या हातातून आम्ही सोडली त्या दिवशी सगळं संपलं, असं महाराजांनी सगळ्यांना सांगितलं. आणि ते अगदी मार्मिक उत्तर आहे, साहजिक आहे. याच्यातून महाराजांना हे सांगायचं होतं की अख्ख्या ब्रह्मांडाचे स्वामी आम्ही आहोत. महाराजांना उगाच आपण ब्रह्मांड नायक म्हणत नाही. त्या घटनेवरून सगळ्यांना ही जाणीव देखील झाली की का आपण त्यांना ब्रह्मांड नायक म्हणायचं आहे. ठीक आहे. तर महाराजांना तेच सांगायचं होतं की या ब्रह्मांडाचे ते नायक आहेत, स्वामी आहेत. ते ब्रह्मांड त्यांनी एका छोट्याशा गोटीप्रमाणे धरून ठेवलेलं आहे. आणि ह्या अखिल ब्रह्मांडाची रचनाच नाही तर याच्यातली घडणारी प्रत्येक गोष्ट ही स्वामी घडवत असतात. आणि प्रत्येक घटनेवर, प्रत्येक गोष्टीवर महाराजांचं लक्ष जेव्हा ते बघताय म्हणजे त्या अख्ख्या ब्रह्मांडातल्या आपल्या अनंत भक्तांकडे बघत असतात एकाच वेळेस त्यांच्या अनंत डोळ्यांनी. ठीक आहे. हे महाराजांना सुचवायचं होतं. आता हा विषय झाला त्या मण्याचा. ठीक आहे. त्याला इंद्रनील मणी आपण म्हणतो. आणि हा इंद्रनील मणी जो महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेला आहे, तर तो मणी आजही अस्तित्वात आहे. लक्षात घ्या. बेळगाव कर्नाटकमधील किरण स्वामी नायडू हे जे भक्त आहेत महाराजांचे, म्हणजे महाराजांच्या सेवेकऱ्यांमधले, त्या काळाचे महाराजांचे सेवेकरी, त्यांची जी वंश परंपरागत पिढी चालत आलेली आहे, हल्ली बेळगावमध्ये किरण स्वामी नायडू म्हणून आहेत. तर त्यांच्या घरी महाराजांच्या हातात असलेला हा इंद्रनील मणी आजही आहे, अजूनही आहे. त्यांचा पत्ता देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. अनेक सेवेकरी त्या ठिकाणी दर्शन घ्यायला आजही जातात. पण माझ्या माहितीनुसार तो मणी फक्त वर्षातून एकदाच एका विशिष्ट दिवशी, निश्चित मला आता सांगता येणार नाही, परंतु वर्षातून एकदा एका विशिष्ट दिवशीच तो मणी बाहेर काढला जातो आणि सगळ्या भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध करून दिला जातो. ठीक आहे.
तर तो मणी आजही अस्तित्वात आहे बेळगाव कर्नाटकमध्ये. त्याचा पत्ता मी आपल्याला दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आता ही झाली त्या मण्याची पार्श्वभूमी की तो मणी काय आहे, कसला मणी आहे. ठीक आहे. आता विषय असा येतो की हा इंद्रनील मणी पकडलेल्या अवस्थेतील मुद्रेतील महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात पूजतात का? तर बघा याचं उत्तर खरं तर मीही सांगेन की नाही. महाराजांची अशा अवस्थेतली उजव्या हातात महाराजांनी मणी पकडलेला आहे आणि महाराज बसलेले आहेत. ती अशा स्वरूपातील मूर्ती किंवा अशा स्वरूपातील फोटो प्रतिमा देखील महाराजांची घरात आपण ठेवत नाही आणि ती पूजेसाठी वापरायची नसते. पण चुकून अनेक लोकांच्या म्हणजे नकळतपणे, ठीक आहे, नकळतपणेच ही गोष्ट होते. नकळतपणे अनेक आपण सेवेकरी स्वामींचे भोळे भाबडे भक्त असतो आपण, आणि आपण नकळतपणे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपण ज्यावेळेस घ्यायला जातो, ठीक आहे, खूप आपण त्यावेळेस एक्साईट असतो ना महाराजांना, म्हणजे आपल्याला महाराज आपण घरात आणतोय म्हटल्यावर आपण खूप एक्साईट असतो आणि त्याच एक्साइटमेंटमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही किंवा आपल्याला माहिती नसतात आणि आपण महाराजांची ती इंद्रनील मणी धरलेली मूर्ती प्रतिमा आपण घरात घेऊन येत असतो आणि पूजायला लागतो. परंतु त्याच्यानंतर काय होतं तेही सांगतो. बघा काय असतं की अजाणतेपणी आपण घेऊन आलो, ठीक आहे. आता तुम्ही घेऊन आले असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की अजाणतेपणी ते स्वामींचीच लीला आहे. स्वामींनी तुम्हाला त्यावेळेस बुद्धी दिली की तुम्हाला स्वामींना घरात आणायचं आहे, तुमच्या जीवनात आणायचं आहे. तर त्यावेळेस महाराज तुमच्या घरात तुमच्या जीवनात आले त्या प्रकाराच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या रूपामध्ये. ठीक आहे. का? तर लक्षात घ्या, ज्या इंद्रनील मण्यामध्ये महाराज बघतायत ना नेहमी, तुम्ही देखील त्याच मण्यामध्ये त्याच ब्रह्मांडामध्ये आहात. त्यामुळे महाराजांनी बघता 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 तुम्ही महाराजांना हाक देत होता, महाराजांना आर्त हाक देत होता आणि महाराजांपर्यंत तुमची ती हाक पोचली. महाराजांनी तुम्हाला त्याच मण्यामध्ये पाहिलं आणि स्वामींनी तुमच्या ठाई बुद्धी प्रकट केली की तू आत्ताच्या आत्ता जा आणि माझी मूर्ती किंवा फोटो घरामध्ये आण. तर ज्या ब्रह्मांडात ज्या गोलात महाराजांनी तुम्हाला पाहिलं त्या स्वरूपाचीच मूर्ती आणि त्या स्वरूपाचाच फोटो बऱ्याचदा जास्तीत जास्त सेवेकऱ्यांच्या, नवीन सेवेकऱ्यांच्या घरात येत असतो. हा देखील अनुभव आहे हजारो लोकांचा. जे नवीन स्वामी सेवक असतात किंवा स्वामी सेवेत जे नवीन येतात, तर 10 पैकी मी म्हणेल 8 लोकांच्या घरात याच प्रकाराची मूर्ती येत असते, याच प्रकाराचा फोटो येत असतो. कारण तुम्ही महाराजांना जेव्हा हाक दिलेली आहे त्यावेळेस महाराज ब्रह्मांडाचे स्वामी त्याच ब्रह्मांडाचं निरीक्षण करत होते. हे कनेक्शन असतं आणि महाराज त्याच रूपात त्यावेळेस तुमच्या घरात येतात. ठीक आहे. आणि तुम्ही तोडक्या मोडक्या पद्धतीने नवीन आपण माहिती नसतं आपल्याला, तोडक्या मोडक्या पद्धतीने आपण सेवेला लागतो आणि महाराज हे परब्रह्म आहेत, ते फक्त भावाचेच भुकेले आहेत, यात काहीही शंका नाही. ठीक आहे. म्हणून जेव्हा आपण नवीन असतो स्वामी सेवेमध्ये त्यावेळेस आपल्याला माहिती नसतं स्वामी सेवा काय आहे, हाच विषय माहिती नसतो. आपण आपल्या बुद्धीला जे आलं किंवा आपल्याला कुणी काही सांगितलं, आपण यूट्यूबला व्हिडिओ पाहिले, कुठल्याही पद्धतीने आपल्याला जे कळलं आपण त्या पद्धतीने तोडक्या मोडक्या पद्धतीने स्वामींची सेवा करायला लागतो आणि महाराजही आपली ती तोडकी मोडकी सेवा अगदी आनंदाने स्वीकार करत असतात, कारण त्या सेवेमध्ये भाव असतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. परंतु मग त्यानंतर आपण बघतो की काही दिवस काही महिने गेल्यानंतर आपल्याला जाणवायला लागतं की आपण सेवा तर करतोय स्वामींची, परंतु आपल्या जीवनातील जे समस्यांचं चक्र आहे तर ते आणखीनच बळावत चाललंय, किंवा समस्या जरी बळावत नसेल पण सुटतही नाहीये. आता आपण सांसारिक लोक प्रथम स्वामींकडे काय येतो किंवा केव्हा येतो, तर स्वामींकडे आपण सांसारिक लोक आपल्या जीवनातील समस्यांचं उत्तर मिळवण्यासाठीच येत असतो. हे शाश्वत सत्य आहे ना. तर मग नेमकं त्याच गोष्टी, ज्या समस्यांचे दरवाजे आपण शोधत असतो, उत्तर आपण शोधत असतो,
खरं तर ते उत्तर आपल्या आजूबाजूला असूनही आपल्याला सापडत नाही. आपण चकवा लागल्यासारखे जीवनात भरकटत असतो, फिरत असतो. ठीक आहे, आपलं जीवन गोल गोल फिरायला लागले असं जाणवायला लागतं. कळत नाही या गोष्टी, पण असं होतं. तर मग त्याचं कारण, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दिंडोरी प्रणीत केंद्रात जातात आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही प्रश्नोत्तर विभागामध्ये आपल्या घरातील मूर्ती किंवा फोटो दाखवतात, त्यावेळेला ते प्रथम आपल्याला सांगतात प्रतिनिधी, की तुम्ही प्रथम हा फोटो किंवा ही मूर्ती आहे तर ही बदलवा, किंवा या मूर्तीला तुम्ही कुठेतरी देवळात म्हणा किंवा योग्य ठिकाणी तुम्ही क्षमा मागून या मूर्तीला त्या ठिकाणी ठेवा आणि महाराजांची राजमुद्रेतलीच मूर्ती घरामध्ये आणा आणि ठेवा, किंवा फोटो राजमुद्रेतलाच फोटो. राजमुद्रेतला म्हणजे जसा फोटो आपण केंद्रात बघतो की नेहमीप्रमाणे महाराजांचा डावा हात टेकवलेला आहे आणि महाराजांचा उजवा हात हा फक्त महाराजांनी पायावर असा खाली सोडलेला असतो. हातात या प्रकारची अंगठीच असते आणि असा हात सोडलेला आहे महाराजांनी. ठीक आहे, तर ही महाराजांची राजमुद्रा आहे. ते राजे आहेत ब्रह्मांडाचे, त्यामुळे तो राजमुद्रेतलाच फोटो आपण घरात ठेवा असं आपल्याला प्रथम केंद्रात सजेस्ट केलं जातं. ठीक आहे, आता ही तर बेसिक माहिती ही तुम्हाला कोणीही सांगेल आणि सगळ्या व्हिडिओमध्ये कदाचित हे असेल. मीही प्रथमतः तर मला ज्यांनी प्रश्न विचारले मी प्रथम हीच गोष्ट सगळ्यांना सांगितली. पण त्याच्यानंतर त्याच्यावर माझ्या एका सेवेकरी ताईंनी थोडासा प्रश्न केला की दादा मला माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते असंही त्या ताई म्हटल्या. परंतु म्हणजे त्या म्हणत होत्या की त्यांच्या बुद्धीला हे पटत नाही कुठेतरी. ठीक आहे, मी त्यांचं खूप कौतुकही करतो की त्यांनी त्यांच्या मनाला जे वाटलं ते व्यक्त तरी केलं प्रामाणिकपणे. त्यांचं म्हणणं होतं की मला खरं तर हे अत्यंत वाईट वाटतं की आपण ज्या मूर्तीला किंवा फोटोला अनेक महिन्यापासून, दिवसांपासून किंवा अनेक वर्षांपासून पूजत असतो, तर त्या फोटोला, प्रतिमेला, मूर्तीला असं अचानक आपण विसर्जन करून देणं आणि फक्त ह्या कारणासाठी की गोटी धरलेली आहे ते चालत नाही. तर ते ताईंचं म्हणणं होतं की हे माझ्या बुद्धीला पटत नाही आहे आणि असं करताना खूप वेदना होतील. पण आपले महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत, करुणेचा सागर आहे. तर स्वामींच्या गोटी हातात धरलेल्या प्रतिमेने काय आपल्या जीवनावर वाईट, काय महाराज आपलं वाईट कसं करतील, असे प्रश्न त्यांच्या मनात होते आणि त्यांनी मला तशी शंका बोलूनही दाखवली ताईंनी. ठीक आहे, आणि हा फक्त त्या ताईंचाच प्रश्न नाही, अनेक आपल्यातलेही असतील की ज्यांच्या मनात हा प्रश्न येत असेल की खरंच असं काही असतं का, या गोष्टीचं खरंच काही महत्त्व आहे का. तर मग ह्याच विषयावर आपण बोलत आहोत. बघा काय असतं की पहिली गोष्ट तर महाराजांची कोणत्याही मुद्रेतली मूर्ती राहू द्या किंवा फोटो राहू द्या, ती आपलं वाईट करेल किंवा त्या मूर्तीचं पूजन केल्याने आपल्याला आपल्या जीवनात नुकसान होईल असं मी कधीही म्हणत नाही आहे आणि असं कोणीही म्हणणार नाही. ठीक आहे, मी असो किंवा इतर दुसरे व्हिडिओ बनवणारे असतील किंवा केंद्र प्रतिनिधी असतील, महाराजांची हातात गोटी धरलेली मूर्ती घरात पूजल्याने तुमचं उलटं होईल किंवा तुमचं काहीतरी नुकसान होईल, अपघटित घडेल असं कुणीही म्हणत नाही आणि असं मला देखील म्हणायचं नाही आहे. प्रथमतः तर हे क्लिअर करून घ्या. गोटी धरलेली मूर्तीचं पूजन केल्याने, फोटोचं पूजन केल्याने आपल्या जीवनात अघटित घडणार नाही. हा अघटित घडण्याचा विषय नाही आहे. याचं उत्तर मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जी पार्श्वभूमी सांगितली त्या मण्याची, तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की हा मणी हातात आहे म्हणजे तो आपल्यासाठी, ठीक आहे, आपण सामान्य मनुष्य आहोत, आपल्यासाठी तो फक्त एक मणी आहे. पण महाराजांच्या दृष्टीने महाराजांनी ते अखिल ब्रह्मांड हातात धरलेलं आहे आणि महाराज म्हणतायत की आम्ही याच्यासोबत नित्य खेळत असतो, रमत असतो. आणि महाराज त्या मण्याला या पद्धतीने गरा फिरवत असतात, फक्त धरून नाही बसत, ते फिरवत असतात त्या मण्याला, सतत कंटिन्यू तो फिरवत असतात, अशा पद्धतीने खेळत असतात. आणि जेव्हा ते फिरवतायत ना महाराज, तर तेव्हा लक्षात घ्या अख्खं ब्रह्मांड फिरते. अख्खं ब्रह्मांड फिरते म्हणजे या ब्रह्मांडामध्ये सूर्य उगवल्यापासून तर सूर्य मावळेपर्यंत ज्या ज्या हालचाली घटना होत आहेत ना, तर त्या सगळ्या घटना याचमुळे होत आहेत कारण महाराज तो मणी हातात असा फिरवतायत कंटिन्यू. महाराज फिरवतायत म्हणून सूर्य उगवतोय आणि महाराज तो मणी फिरवतायत म्हणून सूर्य मावळतोय, हे लक्षात घ्या. आणि आपल्या या ब्रह्मांडासोबत आपणही ब्रह्मांडातच राहतो, तर आपल्या जीवनातही सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या घटना घडत आहेत त्या हा मणी फिरवल्यामुळेच घडत आहेत, हे लक्षात घ्या.
ठीक आहे. त्यामुळे होतं काय, बघा तुम्ही वास्तुशास्त्र नावाची गोष्ट तर ऐकलेलीच असेल. वास्तुशास्त्र हे काही अंधविश्वास नाही आहे, हे शास्त्र आहे. पौराणिक काळांपासून चालत आलेलं. वास्तूची देवता आहे आपल्या शास्त्रांमध्ये, है ना, बरोबर आहे. तर मग लक्षात घ्या, वास्तुशास्त्रानुसारही काही गोष्टींचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो का नाही. जसं घड्याळ आहे, याच दिशेला लावू नये, त्याच दिशेला लावू नये, अशा प्रकारचा फोटो या दिशेला पाहिजे, त्या दिशेला नको पाहिजे, ही वस्तू इथे पाहिजे, ती वस्तू, या सगळ्या गोष्टींमध्ये शास्त्र आहे. आणि त्या शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे जीवनात तसेच प्रभाव उमटतात. हे फक्त लिहिलेलं नाही आहे, तर हे शाश्वत सत्य आहे. आणि हजारो लोकांच्या, हजारो नाही लाखो, किंवा जे ॲक्च्युली वास्तुतज्ञ आहे, ज्यांचा पिढीजात अभ्यास आहे या शास्त्रावर, ते ठामपणे सांगतात की ज्याच्या जीवनात ही समस्या आहे, त्याच्या घरातलं वास्तूमध्ये हा असा दोष आहे. डोळे लावून तो व्यक्ती सांगतो, घरात जाऊन बघा, आणि तसं असतं. एवढं ठाम सत्य आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा मनीही ज्यावेळेस महाराजांच्या हातात आहे आणि महाराज त्याच्याशी खेळतायत, त्याला फिरवतायत, तर ब्रह्मांड फिरताय. आपल्या तुमच्या घरामध्ये काय होतंय, महाराज बसलेले आहेत आणि महाराज तुमच्या घरात बसून ब्रह्मांडाला फिरवत आहेत. आणि त्याच ब्रह्मांडात तुम्ही देखील आहात, तुमचं जीवन देखील आहे. तर महाराजांची तुम्ही अशा स्वरूपाची मूर्ती पूजत आहात, किंवा घरात आणलेली आहे, किंवा फोटो आहे, की ज्याच्यात महाराज ब्रह्मांडाला काय करतायत, गोल गोल फिरवत आहेत. तर तुमच्या घरामध्ये ब्रह्मांड जर फिरत आहे, तर साहजिक आहे तुमचं जीवन देखील काय होणार आहे, त्याच फिरणाऱ्या गोटीसोबत गोल गोल फिरणार आहे. तुमचं जीवन गोल गोल फिरणार आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या समस्येतनं सुटणार नाही. त्याच समस्यांच्या भोवती तुमचं जीवन फिरत राहील. तुम्ही स्वामींची सेवा करत राहणार, सगळं काही करत राहणार, परंतु तुमच्या सेवेचे उत्तर आणि तुम्हाला कोणत्या दरवाजातनं जायचं आहे, तो दरवाजा तुम्हाला सापडणार नाही. हे लक्षात घ्या. आणि हे शाश्वत सत्य आहे. हजारो लोक, ज्या कुणाच्या घरामध्ये अशा प्रकारची मूर्ती किंवा स्वामींची प्रतिमा असेल, त्यांनी हा अनुभव जीवनात नक्कीच घेतलेला असेल, किंवा घेत असतील अजूनही. किंबहुना जे म्हणतील की आम्हाला असं कधी झालं नाही, तर थोडे दिवस थांबा, जीवनात तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. असं होतं मित्रांनो, ठीक आहे. मग आता प्रश्न असा आला की काही जण म्हणतात की मग महाराज तर मग आपले आई वडील आहेत, आपली माऊली आहे, मग आपल्या घरात अशा स्वरूपात ते आल्यानंतर जर आपल्याला समस्या निर्माण होणार असेल, तर मग ते आपल्या घरात अशा स्वरूपात का येतात. तर हे बघा, ते महाराज आहेत, माऊली आहेत. प्रथम गोष्ट, तर त्यांनी काय करायचं आणि आपल्या जीवनात त्यांनी कसं काम करायचं हे ठरवणारे तुम्ही आम्ही कोणी नाही. ठीक आहे. एक लक्षात घ्या, महाराज जेव्हा गोटी फिरवतायत तेव्हा ब्रह्मांड फिरवतायत, आणि ते जर तुमच्या घरात तशा रूपात येत आहेत, तर बघा याचं कारण काय असतं की स्वामी जेव्हा जीवनात येतात ना, तेव्हा आपलं जीवन हे सुरुवातीचे काही दिवस आपल्याला छान जातात, कारण आपण सेवा करतोय, आपल्याला जीवनात ते काहीतरी नवीन असतं. त्याच्यानंतर काही दिवसात आणि काही आठवड्यातच तुमच्या जीवनातील समस्या या आणखीन तीव्र होतात, समस्यांचा वेग आणखी वाढतो, आणि अनेक लोक या गोष्टीमुळे त्रस्त होतात. महाराजांचा विश्वास उडतो, स्वामींना आणि स्वामी सेवेला सुद्धा सोडतात लोक. तर बघा लक्षात घ्या, स्वामींच्या सेवेत येणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्याने हे म्हणजे मनावर कोरूनच यायचं की मी स्वामींची सेवा केल्यानंतर किंवा स्वामी सेवेत आल्यानंतर मला त्रास होणार आहे. महाराज तुमच्या जीवनात जेव्हा येतात ना, ते सुरुवातीला तुमची परीक्षा घ्यायलाच येतात, आणि तुमची परीक्षा त्यांना घ्यायची असते, म्हणून ते तुमच्या जीवनात हातामध्ये ब्रह्मांड घेऊनच येतात. कारण त्यांना तुमच्या घरात येऊन, तुमच्या जीवनात येऊन त्या ब्रह्मांडाला फिरवायचं आहे. अप्रत्यक्षपणे तुमच्या जीवनाला फिरवायचं आहे, तुम्हाला फिरवायचं आहे, तुमची परीक्षा घ्यायची आहे. परीक्षा घेतल्याशिवाय स्वामी कधीही कृपा करत नाहीत. हे शाश्वत सत्य आहे. आणि तुमच्या जीवनात तुमची परीक्षा घेण्यासाठीच महाराज तो मने घेऊन तुमच्या घरात येतात. आणि जेव्हा तुम्ही त्या परीक्षेत पास होतात, तर एका विशिष्ट काळानंतर, ठीक आहे, स्वामी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने हे ज्ञान करून देतात की
आता ही जी आमची अशा स्वरूपातील प्रतिमा किंवा मूर्ती आहे, तर हिचं विसर्जन करण्याचा किंवा या मूर्तीला आता तुला सोडण्याचा वेळ आलेला आहे. आता तू आमच्या परीक्षेत पास झालेला आहेस किंवा आमच्या परीक्षेला सहन करण्या इतपत तुझी सहनशक्ती आहे असं आम्हाला कळलेलं आहे. त्यावेळेस महाराज तुम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही माहिती सुचवतात, ही गोष्ट सुचवतात आणि हे ज्ञान देतात. हे महाराजच देतात. मग त्यावेळेस महाराजांचा हा संकेत आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि या संकेताला ओळखून महाराजांची आज्ञा आपण समजून त्याला पाळलं पाहिजे. ठीक आहे. खूप त्रास होतो महाराजांची अशी फोटो किंवा मूर्ती जी असते ती आपल्याला घरातून काढताना खूप त्रास होतो. मी माझ्यावरून सांगतोय. मी सुद्धा जेव्हा स्वामी सेवेत म्हणजे स्वामी सेवा काय मलाही माहिती नव्हतं. मी कुठलाही मठ किंवा केंद्र मला काही माहिती नव्हतं. सेवा मला माहिती नव्हती. मीही महाराजांची माझ्या या घरात जेव्हा नवीन आलो तर महाराजांची जवळजवळ 1 ते 1.5 फुटाची मोठी मूर्ती मी घेऊन आलेलो होतो, सिरॅमिकची. ती अशीच मूर्ती होती, हातात बोटी धरलेली. तर ही हातात बोटी धरलेली जी मूर्ती असते ना, तर ही अक्कलकोटची मूर्ती आहे. अक्कलकोट प्रणित स्वामींचा एक आपला वैयक्तिक मार्ग आहे. ठीक आहे. याच्या मागचा जो शास्त्रीय कारण होतं मी ते तुम्हाला थोडक्यात समजवलं. आणि याचं दुसरं कारण हेही आहे की ही अक्कलकोट प्रणित मूर्ती आहे. अक्कलकोट प्रणित स्वामींचा आपला एक मार्ग आहे, त्याचे आपले नियम आहेत. ठीक आहे. तर ते नियम समजून घेण्यासाठी तुमच्याकडे अक्कलकोट प्रणित मार्गाचा कोणी गुरु आहे का, की अक्कलकोट मार्गाप्रमाणे स्वामींची नित्यसेवा, नित्यपूजा, आराधना, सेवा कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, याचे काही नियम आहेत ते समजवणारा तुमच्याकडे कोणी गुरु असेल तर निश्चित तुम्ही त्या पद्धतीची पूजा करा, त्या मूर्तीची पूजा करा. पण आपल्याकडे नाही आहे ना, मग आपण त्या गोष्टीचा जास्त वेळ आपण नाद करायला नको. लक्षात घ्या. आणि हे फक्त महाराजांच्या मूर्तीच्याच बाबतीत हा विषय नाही आहे. आपल्या घरातल्या अनेक देवी देवतांच्या फोटोच्या मूर्तीच्या बाबतीत शास्त्रात काही नियम आहेत. ते नियम आपण सर्व पाळतो. गणपतींच्या बाबतीत बघा, उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती सगळे मानतात है ना. मग आपण घरात गणपतींची पूजा करताना का हा विषय आपण पाळत असतो. घरात आपण नेहमी डाव्या सोंडेचाच गणपती, उजव्या सोंडेचा गणपती आपण घरात ठेवत नाही का असं. आपण एवढं ऐकलंय सगळ्यांनी की त्याचे नियम कडक आहेत, फक्त एवढं ऐकून आपण पाळतोय, बरोबर. महादेवांच्या पूजेच्या बाबतीत विषय घ्या. महादेवांची पूजा करत असताना घरामध्ये सांसारिक माणसाने महादेवांची सदेह रूपामध्ये कधीही पूजा करू नये. म्हणजे महादेवांचा फोटो किंवा महादेवांची मूर्ती कधीही घरामध्ये ठेवू नये. का, तर त्याच्या मागे कारण आहे ना. महादेव हे लक्षात घ्या सर्व प्राणीमात्रांचे आणि प्राणीमात्रांचेच नाही तर सर्व योनी, मनुष्य योनीप्रमाणे या जगात ब्रह्मांडात आणखीनही योनी आहेत. तर मनुष्य असेल किंवा इतर प्राणी असतील किंवा त्याच्यानंतर तिसऱ्या कॅटेगरीला, ठीक आहे, पहिले तर आपली मनुष्य योनी आहे, त्याच्यानंतर भूत योनी म्हणजे प्राणीमात्रा सर्व त्याच्यात आले आणि त्याच्यानंतर मग इतर दूषित योनी देखील आहेत. पिशाच्च योनी असते, ठीक आहे, ज्यांना आपण भूत प्रेत वगैरे म्हणतो. ठीक आहे ना. तर त्यांचेही स्वामी आहेत महादेव. ते फक्त तुमचे आमचे देव आहेत असं नाही आहे. ज्याप्रमाणे आपण मनुष्य महादेवांना पूजतो, सर्वोच्च स्थानी आपण मानतो, त्याप्रमाणे जे पिशाच्च आणि इतर दूषित योनी आहेत है ना, भूत प्रेत इत्यादी ज्या गोष्टी असतात, पिशाच्च आहे, ब्रह्मराक्षस आहे किंवा आणखीन जेवढ्या काही ह्या योनी आहेत, तर यांचे सुद्धा पूजन स्थान, श्रद्धास्थान कोण आहे, महादेवच आहेत. त्यामुळे शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे महादेव हे सदेह रूपामध्ये स्मशानात वास करतात. स्मशानवासी त्यांना म्हणतात. जिथे महादेव सदेह रूपात विराजमान आहेत, म्हणजे जिथे महादेवांचा सदेह फोटो आहे किंवा मूर्ती आहे, तर त्या ठिकाणी त्यांच्या जवळ आजूबाजूला ह्या ज्या दूषित योनीतले जे काही आत्मी प्रेतात्मे असतात हे त्या ठिकाणी येऊन बसतात, कारण ते त्यांचे देव आहेत आपल्याप्रमाणे. म्हणून जर आपण घरामध्ये महादेवांची मूर्ती सदैव रूपात ठेवली तर
असं म्हणतात की आपल्या घराचं देखील स्मशान व्हायला वेळ लागत नाही, आपलं घरसुद्धा स्मशानव्रत होतं. का तर सगळ्या प्रकारच्या ज्या दूषित आत्मा आहेत, प्रेत योनी आहेत, त्या आपल्या घराकडे आकर्षित होतात. आणि त्याचं परिणामी त्या पद्धतीचं फळ आपल्याला भोगावं लागतं. मग तेव्हा तुम्ही म्हणणार की महादेवांची पूजा केल्याने माझं नुकसान होतं आहे, असं नाही आहे ना. शास्त्रात काही गोष्टी आहेत, त्यांचं पालन आपल्याला देवतांची पूजा करताना करावंच लागतं. आणि हे फक्त तुम्ही आम्हीच नाही करत आहे, तुम्ही आपले शास्त्र, पुराणं, आपले धर्मग्रंथ सगळे उघडून बघा. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेस अनेक नियमांचं पालन करण्यात आलेलं आहे. हे लक्षात घ्या. महादेवांचं पिंड असतं, लिंग जे असते, आपल्याला महादेवांचं पूजन करणं तर अनिवार्य आहे. प्रत्येक घरात महादेवांचं पूजन, महादेवांशिवाय कोणतीही पूजा किंवा कोणतीही धार्मिक कार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही. महादेवांचं पूजन हे घरात व्हायलाच पाहिजे, परंतु ते लिंगाच्या स्वरूपात. म्हणून बघा तुम्ही महादेवाच्या मंदिरांमध्येही आपण महादेवांना पिंड स्वरूपातच पुजतो, लिंगाच्या स्वरूपातच पुजतो. आणि त्या लिंगाची जी पाण्याची धार आहे ती उत्तर दिशेलाच असायला पाहिजे, उत्तर दिशेलाच असते. कुठल्याही मंदिरात घ्या किंवा आपण घरातही जेव्हा देवघरात पिंड ठेवू तर त्याचं पाण्याची गळती धार कुठे असायला पाहिजे, उत्तर दिशेला. हे शास्त्र आहे. मग तुम्ही म्हणणार ते तर देवाची लिंग आहे, मग ठेवा तिला कुठल्याही दिशेला, चालणार आहे? असं नसतं ना. या गोष्टी लक्षात घ्या. जरी आपण ईश्वराची पूजा करतोय ना, मग त्याच ईश्वराने आपल्यालाही शास्त्र दिलेली आहे आणि त्याच ईश्वराची आज्ञा आहे की शास्त्रांचं पालन मानवाला करायचं आहे आणि हे माणसाच्या कल्याणासाठी, भल्यासाठीच आहे. आलं लक्षामध्ये? तर हे याच्या मागचे काही कारण आहेत. अजूनही बरेच दाखले मी देऊ शकतो. महालक्ष्मी किंवा जी लक्ष्मी देवी असते, लक्ष्मी आईचा फोटो आपण जेव्हा विशेष करून दीपावलीत महालक्ष्मीचं पूजन करतो, तर त्यावेळेस त्यालाही नियम आहे है ना. गजलक्ष्मीचीच पूजा आपण आपल्या लक्ष्मीपूजनात केली पाहिजे. म्हणजे लक्ष्मीचं पहिले तर बैठ्या स्वरूपातलं रूप असलं पाहिजे प्रतिमा, ठीक आहे. आणि आई लक्ष्मीच्या आजूबाजूला गज म्हणजे हत्ती, इकडून हत्ती 2 आणि इकडून हत्ती 2, तर ते असे असायला पाहिजे. त्याला गजलक्ष्मी, तीच प्रतिमा खरं तर लक्ष्मीपूजनाला पूजायची असते. अनेक अशा शास्त्रीय नियम आहेत. त्या गोष्टींचं पालन करून जेव्हा आपण विशिष्ट दैवतांचं पूजन करतो ना, तेव्हा आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळत असतं. अदरवाईज जर चुकीच्या पद्धतीने देवाची जरी पूजा करत असणार ना, तर ती चुकीची पूजासुद्धा दोष निर्माण करते, हे लक्षात घ्या. आणि हे तुम्ही माना किंवा नको मानू, पण जे सत्य आहे ते सत्यच राहणार आहे. तुमच्या किंवा माझ्या मान्याने न मान्याने गोष्टी बदलणार नाही आहेत. दैवीय पूजन जरी असलं तरी ते जर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर ते दोष निर्माण करतं, हे शाश्वत सत्य आहे. मी देखील ती एवढी छान मूर्ती माझ्या घरात आणली होती, मी सांगितली होती तुम्हाला आत्ताच. तर ती मूर्ती इतकी सुंदर आणि इतकी मोहक मूर्ती होती. आणि आपण सगळे स्वामी सेवक महाराजांच्या मोहक रूपाला भुलूनच अशा प्रकारची मूर्ती आणतो किंवा फोटो आणतो आणि नंतर मग ते त्याला घरातून घेऊन जाण्याचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस आपल्याला अत्यंत त्रास होतो. मलाही खूप त्रास झाला होता, माझ्याही डोळे पाणावले होते खूप अक्षरशः. परंतु मला जेव्हाही हे कळलं आणि त्याच्या मागचं कारण मी जेव्हा समजून घेतलं, मी क्षणाचाही विलंब न लावता मनावर काळजावर दगड ठेवून महाराजांसमोर क्षमा मागितली मनापासून की मी अज्ञानामुळे किंवा तुमचीच काही लीला असेल, मी कुठल्याही कारणामुळे तुमच्या या रूपाने तुमची पूजा करतोय घरात, तर मला क्षमा करा. मी तुमच्या या पूजेला, या मूर्तीला व्यवस्थित योग्य ठिकाणी ठेवतो आणि तुम्ही छान राजमुद्रेमध्ये महाराज माझ्या घरात विराजमान व्हा आणि माझ्या घरात तुम्ही राजेसारखे विराजमान राहा आणि या ब्रह्मांडाचे स्वामी तुम्ही माझ्या घरात तुमच्या सुंदर मुद्रेतच, शास्त्रीय मुद्रेत विराजमान राहून आमच्यावर कृपा करा, असं महाराजांना मी विनंती करून मग त्या मूर्तीला मी एका छोट्याशा मठामध्ये वटवृक्षाखाली, जिथे महाराजांच्या इतरही फोटो मूर्त्या अशाच प्रकारच्या ठेवलेल्या होत्या, त्या ठिकाणी मी मग ठेवून आलो, क्षमा मागितली. तर महाराजांची क्षमा मागून, मनपूर्वक क्षमा मागून या प्रकारच्या मूर्तीचं किंवा फोटोचं आपल्याला अशा प्रकारे योग्य ठिकाणी व्यवस्था करायची आहे. ठीक आहे. विसर्जन नाही करायचं, पाण्यामध्ये विसर्जन नाही करायचं. योग्य ठिकाणी देवळात किंवा जिथे एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जिथे एखाद्या वडाचं झाड असेल, औदुंबराचं झाड असेल, ज्या ठिकाणी इतर मूर्त्या किंवा फोटो ठेवलेले असतात की जिथून ते सगळे एकत्र घेऊन जाऊन योग्य ठिकाणी त्यांचं विसर्जन होईल, अशा ठिकाणी असं एखादी जागा शोधायची आणि योग्य ठिकाणी महाराजांची क्षमा मागून ती मूर्ती किंवा तो फोटो आपण ठेवून द्यायचा. आणि महाराजांचा राजमुद्रेतीलच फोटो जसा तुम्हाला स्क्रीनला दिसत आहे वारंवार, तर तोच फोटो किंवा त्याच स्वरूपातील मूर्ती देखील आपण घरामध्ये आणायची आहे आणि तिला
त्याच मूर्तीचं किंवा त्याच फोटोचं पूजन करायचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर ही काही कारणं होती, ही पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली, त्याचे कारणंसुद्धा मी तुम्हाला सांगितले, त्याचे परिणामसुद्धा मी तुम्हाला सांगितले. मी परत एकदा रिपीट करतो की महाराजांची गोटी स्वरूपातील मूर्ती तुम्ही घरात पूजल्याने तुमच्या जीवनात काही अघटित होईल असं अजिबात नाही आहे. आणि असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ती निव्वळ अफवा आहे किंवा तो गैरसमज आहे. तसं काही नाही आहे. महाराज वाईट करणार नाहीत, ते आपली माऊली आहे. परंतु एक लक्षात घ्या, आपण आपल्या जीवनातील समस्या सुटून एक सुखी आणि शांत जीवन जगण्यासाठी महाराजांना शरण जातो. तर मग कुठे ना कुठे तुमच्या जीवनातील ते प्रश्न जे आहेत ना ते सुटणार नाहीत. तुम्ही त्याच प्रश्नांमध्ये गोटीप्रमाणे, त्या मण्याप्रमाणे महाराज जितक्या वेगाने फिरवतील तितक्या वेगाने तुमचं जीवन फिरत राहील. तुम्हाला उत्तर सापडणार नाही, एवढं मात्र नक्की. ठीक आहे. तर ही जी काही माहिती मला होती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला किती पटते, किती रुचते ते तुम्ही बघा. आणि यानंतर काय निर्णय घ्यायचा तो प्रत्येकाचं, शेवटी ते तुमचं प्रत्येकाचं हे वैयक्तिक आपला निर्णय आहे. आपल्याला काय करायचं आहे हे सर्वोपरी आपल्यावर अवलंबून आहे. तर ते आपल्या बुद्धीप्रमाणे आपण करायचं आहे नक्कीच. ठीक आहे. पण जे मला वाटलं ते मी माझ्या स्वामी सेवेकरांपर्यंत पोहोचवण्याचं मी एक माझं कर्तव्य समजतो. त्या दृष्टीने मी हे काम करत आहे आणि आजही केलेलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा. यानंतरही आपल्या काही अडचणी प्रश्न असतील तर तेही मला कमेंट करा. मी नक्कीच आपल्या कमेंटला उत्तर देईल. ठीक आहे. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि हो, स्वामी सेवा मात्र नक्की करत राहायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.